अधिक मासामध्ये संकट मुक्तीसाठी दत्त सेवा करावी। अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी आणि उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या काळात केलेली कोणतीही ईश्वरी सेवा सहस्रपटींनी अधिक फळ देते, अशी शास्त्रवचन आणि भाविकांची श्रद्धा आहे। जर तुम्ही सध्या आयुष्यात विविध संकटांचा सामना करत असाल, कामात वारंवार अडथळे येत असतील आणि तुम्हाला मानसिक शांती हवी असेल, तर अधिक मासात भगवान श्री दत्त गुरूची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते। यंदा अधिक मास 17 मे रोजी सुरू होत असून 15 जून पर्यंत असणार आहे। या काळात संकट मुक्तीसाठी आणि दत्तगुरूच्या अखंड आशीर्वादासाठी तुम्ही खालील प्रभावी सूत्रांचे नित्यपठण करू शकता। पहिल्या नंबरला आहे दत्तभावनी। दत्तभावनी ही दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत आणि प्रभावी 50 ओळीची रचना आहे। परमपूज्य रंग अवधूत महाराजांनी रचलेली ही दत्तभावनी भक्तांच्या पाठीशी संकटात खंबीरपणे उभी राहते। तर फायदे: घोर संकटाच्या वेळी, आर्थिक अडचणीत किंवा जीवनात मार्ग सापडत नसताना रोज दत्तभावनीचे पठण करावे। यामुळे दत्तगुरूचे अदृश्य संरक्षण प्राप्त होते आणि कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो। तर दुसऱ्या नंबरला आहे करुणा त्रिपदी। तर शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, या आर्त आखेने सुरू होणारी करुणा त्रिपदी म्हणजे दत्तगुरूच्या चरणी केलेली अत्यंत भावपूर्ण प्रार्थना आहे। कधी म्हणावी तर सायंकाळी, तिन्ही सांजेच्या वेळी, प्रदोष काळाच्या वेळी दत्तगुरूच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून करुणा त्रिपदीचे गायन किंवा पठण करावे। याचे फायदे: यामुळे दिवसभराचा थकवा दूर होऊन मनाला विलक्षण शांती मिळते। घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सर्व विघ्ने दूर होतात आणि कुटुंबात सुख समाधानाचे वातावरण राहते। तर तिसऱ्या नंबरला आहे दत्तात्रेय वज्र कवच। तर याचे फायदे: जर तुम्हाला व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात शत्रूचा त्रास असेल, बाहेरील अघटित संकटांची भीती वाटत असेल, तर दत्तात्रेय वज्र कवचाचे नित्य पठण करावे। यामुळे कोणत्याही प्रकारची बाह्य पीडा, दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्याजवळ फिरकत नाही। तुमचे आणि तुमच्या परिवाराचे रक्षण होते। अधिक मासासाठी विशेष टीप: तर उपासनेत भर। केवळ स्तोत्रपठणच नाही, तर या काळात चालता बोलता काम करताना श्री गुरुदत्त या सिद्ध मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा। तसेच गुरुवारी मुख्य प्राण्यांना, विशेषतः गायीला किंवा श्वानाला पोळी किंवा अन्न द्यावे। दत्तगुरू निसर्गात आणि प्राण्यांमध्ये वास करतात, त्यामुळे या छोट्या कृतीतूनही ते प्रसन्न होतात। अधिक मासातील ह्या साध्या पण अत्यंत प्रभावी उपासनेमुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्की दूर होतील। श्री दत्त गुरूंची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो, ही सदिच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।